ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. असं म्हणतात एखाद्या खास व्यक्तीसोबत आजारपण वाटत नाही. म्हणूनच वाटवाकडी करत मी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेले पुण्याला. पुण्यात उतरल्या एक गोष्ट जाणवली की इथली गर्दी पण आता मला सुटसुटीच वाटत होती. तर हा आहे पुण्यातील सर्वात आकर्षक मेट्रो ब्रिज, जिथून ओंकारेश्वराच्या सुंदर मंदिराचंही दर्शन होतं. फायनली मी भेटले त्या खास व्यक्तीला. ती खास व्यक्ती म्हणजे माझी बहीण. आमच्या नॉनस्टॉप चाललेल्या बडबडीत वेळ कसा गेला कळालंच नाही. रोज एकटं जेवायची सवय असल्यामुळे तिच्यासोबत जेवण अधिकच गोड लागत होतं. त्यानंतर आम्ही गेलो फिरायला. तिथे ती मला शिकवत होती की बॅक कॅमेराने व्हिडिओ कसा शूट करायचा. अनेक प्रयत्न करूनही मिशन अनसक्सेसफुल. आमची भटकंती तशीच चालू राहिली. गप्पा रंगवत आम्ही किती लांब गेलो हे आम्हाला समजलं नाही. पण सगळं छान वाटत होतं. जराही थकवा आला नाही. मग वापस फिरलो घराकडे. ती लक्ष्मी रोडवरची शांतता अधिकच जास्त शांत करत होती. मन अगदी हलकं हलकं वाटत होतं. तर असा होता माझा पुण्यातील डे 1. डे 2साठी स्टे ट्यून. शुभरात्री.